हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पूजा पडवल्स मिनी ब्लॉग. तर आज माझा अचानक मूड झाला मिनी ब्लॉग करायचा बिकॉज आमच्या घरी होते आज कन्यापूजन. दीदीचे 9 दिवसाचे उपवास होते. सो दीदी बोलली तिला लेट होणार होता, तू घरी जाऊन तयारी कर. सो तिने दिलेली यादी घेऊन मी मार्केटमध्ये आली आणि खूप पाऊस चालू झाला. मी छत्रीसुद्धा आणली नव्हती. मग घरी आली मी, पाऊस नंतर बघते तर काही सामान विसरली की नाही. सो अनफॉर्च्युनेटली मी प्लेट्स विसरली होती. सो रिटर्न मार्केटमध्ये गेली आणि ही कॅश मी खूप कष्टाने जमा केली होती बिकॉज सगळे घेऊन गेले होते कन्यापूजनसाठी. ही चाफ्याची फुलं आणि हे आम्ही बेल्ट्स वगैरे आधीच घेतले होते. मग नंतर दीदी आली, शेवटी दीदीनेच तयारी चालू केली होती बिकॉज मला मार्केटमध्ये जाण्यात आणि येण्यातच खूप वेळ गेला होता. सो मॅडमला विचारलं, मंथ एंड होता, असं तुम्ही दमलात का? तर मॅडम नाही आणि खूप फ्रेश मूडमध्ये होत्या. त्यामध्ये ह्या कन्यांना खूप रिक्वेस्ट करून मी जमा केलं होतं. सो कन्यापूजन तिचं चालू झालं आणि कन्यापूजनमध्ये सगळ्यात लहान कन्या आमच्या 2 होत्या. जी एक होती आणि सगळ्यात छोटी, जिचे खूप नखरे होते, बापरे बाप. आणि शेवटी त्यामध्ये तिला पेढा खायला दिला तर तिने असं तोंड केलं जसं काय तिला कडू खारलं दिलं होतं. तर मम्मीने ह्या रडूबाईला सुद्धा आणि जेवढ्या कन्या आल्या तेवढ्या सगळ्या कन्यांना माझ्या आईने हिला असा आशीर्वाद द्यायला सांगितला की पुढच्या वर्षी हिची नवरात्र तिच्या सासरी व्हायला हवी. तर मी सुद्धा ह्या मॅडमची थोडी मजा घेत होती. सो तिला विचारलं, मग ह्यावर्षी मम्मीने माझ्या 9 दिवस तुला उपवासाचे फराळ दिले तर तू तुझ्या सासरी तुझी सासू तुला बनवून देईल की नाही. सो त्यावरून मी तिची मस्ती घेत होती. तर तिला बोललो, हो हो, तुला ही सासर छान भेटेल. तर त्यामध्ये मी जरा जास्तच बोली तर मॅडमला वाटतं राग आला आणि मॅडमनी माझं डायरेक्ट तोंडच हे केला. सो मग इकडेच आमचा ब्लॉग संपला. आवडला तर लाईक करा आणि वेट करा तुमचा नेक्स्ट ब्लॉगचा. बाय बाय.